नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया ते सबस्क्राईब करा, ज्यामुळे आम्ही वेगवेगळ्या विषयांवरचे जे व्हिडिओ बनवतो, वेगवेगळ्या विषयांवर जी विश्लेषणं प्रकाशित करतो ते आपल्यापर्यंत पोहोचू शकते. मित्रांनो, एखादा किडमिडीत आणि अत्यंत कृश असा माणूस, ज्याला स्वतःच्या पायांवर उभं सुद्धा राहता येत नाही, त्याचे पाय उभं राहत असताना लटपटतात, थरथरतात, त्याला 2 पावलं चालण्यासाठी कोणाचा तरी आधार घ्यावा लागतो, अशी व्यक्ती जेव्हा एखाद्या बळकट किंवा ताकदवान सुदृढ अशा माणसाकडे पाहून म्हणते की हा माणूस जो आहे हा कधी पडू शकतो, कधी कोसळू शकतो, बघा येत्या काळामध्ये हा कोसळेल, हा उभा सुद्धा राहू शकणार नाही, त्यावेळेला आपली प्रतिक्रिया काय असेल? आपण त्या किडमिडीत अत्यंत कृश झालेल्या अशा माणसाकडे पाहून हसू की ज्या माणसाला स्वतःला उभं राहता येत नाहीये, ज्याचे स्वतःचे पाय लटपटतायत, थरथरतायत, त्याला आधार घ्यावा लागतोय, तो एका बळकट माणसाकडे बघून म्हणतोय की हा माणूस येत्या काही दिवसात पडेल, कोसळेल, तो उभा राहू शकणार नाही. त्याच्या ताकदीवर हा जो माणूस आहे दुर्बळ झालेला, तो शंका घेतोय. मग हे हास्यास्पद ठरतं. अशीच काहीशी अवस्था ही सध्या इंडिया आघाडी आणि महाराष्ट्रामधली महाविकास आघाडी यांची झालेली. खरं तर इंडिया आघाडी ही राष्ट्रीय स्तरावरची आणि महाविकास आघाडी महाराष्ट्रातली, पण दोघांमध्ये साम्य एकच आहे, ते म्हणजे दोघंही सारख्याच प्रकारे दुर्बळ झालेले आहेत आणि दोघंही अशा एका जहाजामध्ये आता बसलेले आहेत जे जहाज कधी बुडू शकतं, येत्या काळामध्ये भविष्यामध्ये कधी ते बुडू शकतं अशी स्थिती आहे. पण राजकारणामध्ये एखादा पक्ष पूर्णपणे नष्ट होत नाही, एखादी आघाडी जी आहे ती पूर्णपणे नष्ट होत नाही. कुठेतरी काही ना काही उपाययोजना केल्या जातात, डागडुजी केली जाते आणि तग धरण्याचा प्रयत्न केला जातो. तसे दोन्ही इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी यांचे प्रयत्न चालू आहेत, पण ते बसलेत बुडत्या जहाजामध्ये. आता मध्यंतरीच आपण पाहिलं की राहुल गांधींनी भविष्य व्यक्त केलं होतं की नरेंद्र मोदी येत्या काळामध्ये राजीनामा देतील. भारताची अवस्था जी आहे ती अत्यंत वाईट झालेली आहे, आर्थिक स्थिती जी आहे ती खूपच डळमळीत झालेली आहे. नरेंद्र मोदी जे ते लवकरच राजीनामा देतील, त्यांचं काय काय अमुक एप्स्टीन फाईल वगैरे सगळं बाहेर येईल. हे अनेक दिवसांपासून चालू आहे, अनेक दिवसांपासून कधी राहुल गांधी, कधी आणखी कोणी असं भविष्य व्यक्त करतायत, सांगतायत. पण यापैकी तुम्ही एक लक्षात घेतलं असेल, जे जे असं भविष्य व्यक्त करतायत त्यापैकी कोणी नरेंद्र मोदी राजीनामा देतील, नरेंद्र मोदी जे ते सोडून जातील हे सांगत असताना आपण तिथे बसू असं कोणी सांगताय का? याच्यापैकी राहुल गांधींनी सांगितलंय का मोदी सोडून जातील आणि तिथे मी बसेन, मी पंतप्रधान होईल आणि मी देशाला एक वेगळी दिशा देईन, असं ते सांगत नाहीये. किंवा तिथे केजरीवाल पंतप्रधान होतील, उद्धव ठाकरे पंतप्रधान होतील, ममता बॅनर्जी पंतप्रधान होतील, कोणाचंही नाव समोर येत नाही, पण मोदी जातील असं भविष्य सांगितलं जाते. बरं, हे सगळे पक्ष जे विरोधी पक्ष आहेत हे स्वतःचं भविष्य सांगतायत का? स्वतःची जी काही स्थिती आहे त्याविषयी ते सांगू शकत नाहीत किंवा येत्या काळामध्ये आपली काय स्थिती होईल हे ते सांगू शकत नाहीत. आणि ते मात्र म्हणतायत की नरेंद्र मोदी जे आहेत ते सोडून जातील, लवकरच आपलं पद त्याग करतील आणि मग इकडे बदलेल देशामधलं वातावरण. पण तिथे कोण येणार याविषयी त्यांच्याकडे काही उत्तर नाही, त्याविषयीचं भविष्य ते सांगू शकत नाहीत, स्वतःचं भविष्य सांगू शकत नाहीत, ते मात्र दुसऱ्यांचं भविष्य सांगतायत. अशी स्थिती आहे. आता 8 तारखेला इंडिया आघाडीची एक बैठक होणार आहे 8 जूनला, आणि त्यासाठी सगळे सदस्य जे आहेत त्या इंडिया आघाडीचे वेगवेगळे पक्ष देशभरातले हे सगळे येणार आहेत आणि त्याची तयारी जी आहे ती चालू आहे असं सांगितलं जातंय. आता या इंडिया आघाडीमधला एक सदस्य असलेला डीएमके, जो तामिळनाडू मधला पक्ष, आताच तो सत्तेमध्ये होता, स्टॅलिन हे त्यांचे मुख्यमंत्री होते, तो डीएमके पक्ष थेट म्हणालेला आहे की आम्ही इंडिया आघाडीच्या या बैठकीला उपस्थित राहणार नाही, आम्ही येणार नाही. हे सांगण्यामागचं कारण काय की काँग्रेसने आम्हाला दगा दिला आणि ते झालंच होतं तामिळनाडूमध्ये. कोणालाही अपेक्षा नव्हती असं अचानक थलपती विजय यांचं सरकार तिथे आलेलं आहे. टीव्हीके पक्ष दणदणीत यश मिळवत तिथे जिंकून आला, विजय हे मुख्यमंत्री झाले आणि ते बघितल्यानंतर डीएमके आणि काँग्रेस जे एकत्र होते निवडणुकीत, त्यातल्या काँग्रेसने विचार केला की अरे आता आपल्याला संधी आहे,
त्यांचे 5 फक्त आमदार निवडून आले. त्यांनी लगेच उडी मारली आणि ते विजय सोबत गेले. डीएमकेची साथ त्यांनी सोडली. सत्ता मिळते ना म्हणून ते लगेच टुणकन उडी मारून विजय सोबत गेले. आणि त्याचा राग डीएमकेला आलेला आहे की जे आमच्या सोबत होते त्यांनी अचानक सत्ता बघितली आणि सोडून गेले. मग कसली विचारधारा होती तुमची एकत्र येण्याची? आणि म्हणून त्यांनी ठरवलं की आम्ही इंडिया आघाडीच्या बैठकीला येणार नाही किंवा संसदेत सुद्धा एकत्र आम्ही काँग्रेसच्या सोबत बसणार नाही. इंडिया आघाडीचे जे काही तिथे बसतात सदस्य त्यांच्यात आम्ही बसणार नाही, आम्हाला वेगळी जागा द्या, अशी भूमिका त्यांनी घेतलेली. तिकडे पश्चिम बंगालमध्ये काय अवस्था आहे हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. ममता बॅनर्जी या पराभूत झाल्याच. मोठा धक्का त्यांना बसला. त्याच्या आधी अशीच परिस्थिती होती की ममता बॅनर्जीच पुन्हा येतील. 15 वर्ष ममता बॅनर्जींची सत्ता तिकडे होती आणि ममता बॅनर्जी पराभूत झाल्या. 80 जागा फक्त त्यांना मिळाल्या आणि 200 पेक्षा अधिक जागा भाजपाला मिळाल्या. भाजपचा आज मुख्यमंत्री तिकडे झाला. पण तेवढ्यावरच झालं नाही. ममता बॅनर्जींचा पक्षही आता फुटलेला आहे. 80 पैकी 60 आमदार जे ते वेगळे झालेत. त्यांचे ऋतुव्रत बॅनर्जी म्हणून त्यातले जे आमदार आहेत ते काय फारसे ताकदवान आमदार नाहीये, पण त्यांच्यासोबत 60 आमदार आहेत आणि त्यांनी विरोधी पक्ष नेतेपद आपल्याला मिळावं म्हणून तिकडचे विधानसभा अध्यक्षांकडे अर्ज केला. त्यांना ते विरोधी पक्ष नेतेपद मिळालेलं आहे. ममता बॅनर्जींचं काय तिथे त्यांच्यासोबत आता 20 आमदारच आहे. म्हणजे जी अगदी महाराष्ट्रातली स्थिती आहे तशीच पश्चिम बंगालमधली स्थिती आहे. ममता बॅनर्जी या इंडिया आघाडीमधल्या महत्वाच्या सदस्य, पण त्यांची अवस्था काय? त्यांच्या पक्षाच्या चिरफळ्या उडालेल्या आहेत. त्यांचं पश्चिम बंगालमधलं स्थान पूर्णपणे डळमळीत झालेलं आहे. ही सगळी निवडणूक झाल्या. त्यांनी एक बैठक घेतली, त्या बैठकीलाही आमदार आले नाही. त्यांनी एक मोर्चा काढला, त्यालाही बहुतेक 8 आमदारच होते 80 पैकी. ही अवस्था त्यांची आहे. तामिळनाडूमध्ये वेगळी स्थिती नाही. डीएमके त्याच्याबद्दल तर सांगितलंच मी तुम्हाला. AIDMK जे आहे त्या पक्षातलेही लोक आता TVK मध्ये चाललेले आहेत. विजय यांच्यासोबत चाललेले आहेत. हे तामिळनाडूमध्ये एकेकाळी DMK किंवा AIDMK असंच फक्त चित्र होतं. पण आज काय? आज तिकडे अस्थिर वातावरण झालंय. म्हणजे अर्थात विजय यांचं सरकार आहे, पण ते नौखे आहे. पहिल्यांदाच त्यांचा पक्ष आलेला आहे निवडून. पहिलीच निवडणूक आणि पहिल्यांदाच त्यांना थेट मुख्यमंत्रीपद मिळाले. आणि जे महत्वाचे पक्ष होते त्यांच्यात एवढी फाटाफूट झालेली आहे, बेदिली माजलेली आहे की काय होणार माहिती नाही. असे सदस्य इंडिया आघाडीतले आहेत. केजरीवाल जे त्यांचंही अस्तित्व राहिलेलं नाही. पंजाबमध्येच आहेत ते सध्या. दिल्लीमध्ये मुख्यमंत्री होते, पण तिकडून लोकांनी त्यांना कौल दिला नाही. तेव्हापासून ते जे पंजाबमध्ये आहेत ते काय बाहेर पडलेले नाही. ते जणू काय पंजाबचे मुख्यमंत्री असंच काम करतायत. म्हणजे त्यांचंही धड नाहीये काही. अशी सगळी इंडिया आघाडीतल्या या सगळ्या पक्षांची स्थिती. आणि काँग्रेसचं तरी काय वेगळं आहे? काँग्रेसने इतके पराभव आता राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली सहन केले. शतक व्हायचं बाकी राहिले. एकच फक्त पराभव आहे. केरळमध्ये काय झालं आपण पाहिलं. त्यांचं सरकार आलेलं आहे, पण तिथेही जो नेतृत्वावरनं वाद निर्माण झाला, रस्सीखेच झाली, ती आपण पाहिली. कर्नाटकमध्ये पण तेच झालं. सिद्धरामय्या आणि DK शिवकुमार यांच्यामध्ये जी स्पर्धा चालू आहे त्याविषयी आपण बघितलं. म्हणजे स्वतः काँग्रेसचीच अवस्था ही आहे, जो या इंडिया आघाडीतला महत्वाचा सदस्य आहे. आणि अशी सगळी इंडिया आघाडीची परिस्थिती. आणि ते भावना काय व्यक्त करतायत की मोदी थोडे दिवसात जातील. मोदी काय आता राहू शकत नाहीत त्या पदावर. आता काय भाजपचं खरं नाही. आता देशातलं जे आर्थिक स्थिती आहे ती सगळी डळमळीत होईल. पेट्रोलचे भाव वाढतील, महागाई वाढेल आणि हे सरकार जे ते जाईल. कोणत्या स्वप्नांमध्ये असतात हे माहिती नाही. ज्यांना स्वतःचं भविष्य माहित नाही, स्वतःची स्थिती ही त्या कृश झालेल्या माणसाप्रमाणे, दुर्बळ झालेल्या, लटपटणारे पाय ज्याचे आहेत त्याच्यासारखी यांची स्थिती आहे. आणि ते मोदींबद्दल बोलतायत. ज्यांची स्थिती कशी आहे ते आपण पाहतोय. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक त्यांनी जिंकली. पहिल्यांदा ती सुद्धा इतक्या वर्षांमध्ये कधीच ते तिथे जिंकलेले नव्हते. जिंकण्याची शक्यताही वाटत नव्हती इतक्या वर्षामध्ये. आसाममध्ये जिंकलेले आहेत. केरळमध्येही त्यांचे पहिल्यांदा 3 आमदार निवडून आलेले आहेत. अशी सगळी स्थिती असताना त्या इंडिया आघाडीचं काय भवितव्य राहिलेले? पण ते बैठक घेत आहेत. अगदी तशी स्थिती ही महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे. महाविकास आघाडीमध्ये 3च पक्ष आहेत, पण त्यांच्यात काय स्थिती आहे? आता विधान परिषदेच्या निवडणुका होणार आहेत 17 जागांसाठी. त्याच्यावरनं केवढं घमासान झालेलं आहे. मी सुरुवातीला बातम्या येत होत्या की महायुतीमध्येच काहीतरी धुसफूस आहे. शिंदे, फडणवीस, सुनेत्रा पवार यांच्यामध्येच बेबनाव आहे. त्यांच्यात चढाओढ लागलेली आहे उमेदवारीवरनं. मग प्रत्यक्षात आता काय दिसलं?
तर महाविकास आघाडीच्या चिरफळ्या उडाल्या. पुण्यामध्ये शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांचे दोन्ही पक्ष एकत्र आले आणि काँग्रेसलाच बाजूला ठेवलं त्यांनी. त्यातून काँग्रेस आणि शरद पवारांचा पक्ष यांच्यात नाराजी निर्माण झाली. मी जे पक्ष एकत्र होते महाविकास आघाडी म्हणून 2019ला प्रयोग केला, त्यांच्यात आज विश्वास राहिलेला नाही एकमेकांवर. तिकडे कोकणामध्ये उबाठाने बाळमानेंना उमेदवारी दिली, त्यांनी अर्ज मागे घेतला, भाजपच्या उमेदवाराचा मार्ग मोकळा झाला. 6 उमेदवार तर महायुतीचे बिनविरोध निवडून आलेले आहेत 17 पैकी, काही न करता. आणि आज हे सगळे तिन्ही पक्ष एकमेकावर चिखलफेक करतायत. त्या महाविकास आघाडीचे जे मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे, गेल्या अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे काही बोललेले नाही. त्यांची आमदारकीची मुदत संपली, त्यानंतर ते पुन्हा आमदार होणार नाही ते स्पष्ट झालं. पण तेव्हापासून ते कोणत्याही विषयावर, म्हणजे राष्ट्रीय विषयावर, आंतरराष्ट्रीय विषयावर, महाराष्ट्रातल्या विषयावर एकही शब्द बोललेले नाही. त्यांची कोणती पत्रकार परिषद झालेली नाही, त्यांची एखादी मुलाखत झालेली नाही. जशा मुलाखती त्यांच्या आधी झालेल्या आहेत सगळ्या निवडणुकांच्या दरम्यान, एकही मुलाखत नाही, एक शब्द ते बोलताना दिसत नाहीत राजकारणावर. एवढी पश्चिम बंगालची निवडणूक झाली, एवढा मोठा निकाल लागला, तामिळनाडूमध्ये एवढं सगळं घडतंय, देशभरामध्ये एवढं सगळं घडतंय, आंतरराष्ट्रीय स्तरावर हे सगळं युद्धाचे वातावरण आहे, त्याच्यामुळे महागाई, तेलाचे प्रश्न हे सगळं असताना त्याच्यावर उद्धव ठाकरे काही बोललेले नाही. ते या महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री होते. मग हा प्रश्न निर्माण होतो की कुठे आहे ती इंडिया आघाडी, कुठे आहे, कुठे आहे महाविकास आघाडी, काय करतायत? पण ते भविष्य व्यक्त करतायत की मोदी पराभूत होणार, मोदी जे आहेत ते सोडून जाणार, थोडेच दिवसात मोदी जे आहेत ते राजीनामा देणार. पण आपली स्थिती काय आहे, आपण काय करू शकतोय, आपण उभं राहण्या एवढी तरी ताकद आपल्यामध्ये आहे का, आधाराशिवाय आपण उभं तरी राहू शकतो का, याचाही विचार ते करत नाही. मग ही सध्याची शोचनीय स्थिती आहे विरोधी पक्षांची. मोदी जे आहेत त्यांना पराभूत करण्याची अपेक्षा बाळगायला हरकत नाही, ती इच्छा असायला हरकत नाही, त्यासाठी लढण्याची तयारी असली पाहिजे. पण आपली स्थिती काय आहे आणि ती कोणामुळे झाली? ती काय भाजपमुळे झाली नाही. तुम्ही फक्त मोदींना शिव्या घालणं, त्यांची बदनामी करणं याच्यापुरतेच फक्त विरोधी पक्ष राहिलेले आहेत. ते मैदानात उतरत नाहीत, ते प्रचाराला जात नाहीत. मोदी शहा भलेही ते पंतप्रधान आहेत, गृहमंत्री आहेत अमित शहा, पण ते सगळ्या ठिकाणी प्रचाराला जातात. 24 तास ते कुठेतरी निवडणुकीच्या संदर्भातच काम करताना दिसतात. त्यांचा स्वतःचा पंतप्रधान पदाची जी काही कामं आहेत ती करतात. हे सगळं ते करत असताना त्यांच्यावर टीका करायची आणि आपण मात्र काहीच करायचं नाही, पण आम्हाला सत्ता द्या असं म्हणायचं. अशी सध्याची स्थिती त्यांची झालेली. तेव्हा इंडिया आघाडीची बैठक जरूर होते, तिथे कदाचित सगळे येतील सुद्धा, पण ते खरोखर ते एकजीव झालेले आहेत का? ते कधी नव्हतेच. महाविकास आघाडी सुद्धा कधी एकजीव नव्हती. एक स्वार्थ होता, आपल्याला सत्तेत यायचंय, भाजपला लांब ठेवायचे. इंडिया आघाडीने एकत्र आले की मोदींना हरवायचंय. आपण जिंकून येऊ किंवा माहिती नाही, पण मोदींना हरवायचं हे कॉमन त्यांच्यामधलं एक टार्गेट होतं. पण ते टार्गेट पूर्ण कसं करायचं ते माहिती नाही मला, पण आम्ही टार्गेट ठरवलेलं आहे. महाविकास आघाडीने भाजपला लांब ठेवायचं, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं, पण काय झालं, 2.5 वर्षात सरकार पडलं आणि त्यानंतर जी अवस्था झाली ती आपण पाहतोय. त्यामुळे दोन्ही जे गट आहेत, इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी, एकच आहेत एका तऱ्हेने, पण ते दोघंही आता बुडत्या जहाजामध्ये आहेत. त्यांनी किती बैठका घेतल्या तरी त्यांच्यातला जो हा बेदिली आहे, त्यांच्यातली दुरावा आहे, अंतर आहे त्यांच्यात पडलेलं, हे वेळोवेळी स्पष्ट होत राहतं. भलेही मीडियाने किती दाखवलं महायुतीत धुसफूस आहे, एकनाथ शिंदे दरेगावाला गेले, सुनेत्रा पवारांच्या पक्षामध्ये कसं वातावरण आहे वाईट, त्यांचा पक्ष कसा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न चालू आहे, हे सगळं दाखवलं तरी महाविकास आघाडी त्याच्यामुळे बलशाली होणार नाही, ताकदवान होणार नाही, की एकजीव होणार नाही, किंवा इंडिया आघाडी सुद्धा अशा पद्धतीने एकजीव होणार नाही. तुम्हाला या संदर्भात काय वाटते जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.